जे लवची. आज मी या विश्वनाथवाडी या ठिकाणी येरवडा जाताना मला एक भारत गॅस देंगुलकर भारत गॅस यांची गाडी मी पाहिल्या असता मी खूप दिवसापासून भारत गॅस एजन्सीकडनं मला कंप्लेंट येत होते की सिलेंडर कमी येतं, वजन काटा करून भेटत नाही आहे. त्यांचे बहाणे असतात की गाडीतच राहिलं, गोडाऊनलाच राहिला. पण मी आज म्हणलं बघावं एकदा गाडीला विचारलं, मी ड्रायव्हरला विचारलं की भाऊ तू वजन काटा आणला आहे का? तो मला म्हणला नाही आणला. बरं ठीक आहे, तू डिलेवरी करून आला आहे का? हा म्हणला डिलेवरी करा. साधारण त्यांनी 18 एक सिलेंडर डिलेवरी करून आला विदाउट वजन काटायचे. हा ड्रायव्हर आहे, त्याला आपण विचारतो भाऊ वजन काटा का नाही? गाड़ी दूसरा लाया उसमें रह गया मेरी गाड़ी में। आता याच्या आधी त्याने 2 स्टेटमेंट बदलले की माझी गाडी मी बंद पडली म्हणून गाडी आणायला गेलतो, तिथं ती गाडीचं वजन काटा राहिला, दुसरं गोडाऊनला राहिला आणि तिसरं घरी राहिला. 3 स्टेटमेंट त्या माणसांनी बदललेले आहेत. तर ही लोकांची सहज फसवणूक आहे. आजच्या पिरियडला असं झालं आहे की लोकांना घरपोच सिलेंडर होतं ते, त्यामुळे लोक म्हणतात ठीक आहे घरपोच आलं ना, ठीक आहे वजन नका करू. पण कालांतराने लोकांना 1-2 किलो सिलेंडर कमी जाते म्हणजे लोकांची फसवणूक होती. आज कष्ट करून लोक हे सिलेंडर 800-900 रुपयाचे सिलेंडर विकत घेतात. त्यात बी जर 2-2 किलो जर सिलेंडर कमी आला तर लोकांनी जागायचं कसं? म्हणजे महिला संपायच्या आज तर त्यांचं सिलेंडर संपतो, तर पैसे अरेंज करायचे कसे गोरगरिबांनी? हा मोठा प्रश्न आहे. हे दरवेळेस माझ्याकडं प्रत्येक भारत गॅस रिलेटेड मला ही कंप्लेंट आली होती, पण आपण बघू म्हणून आपण हे करत होतो. पण आज मी या ठिकाणी अक्षरशः गाडी पकडली, यात 18 सिलेंडर डिलिव्हरी केलेले आहेत विदाऊट वजन. ते पण वजन काटा हे लोक कॅरी करत नाही. यांच्यावर जलद कारवाई करावी ही लवची शक्ती सेनेच्या वतीने मी मागणी करतो. धन्यवाद.